रात्रीच्या 2 वाजता एक फोन आला आणि फोन म्हणत होता की मला वाचव, मला वाचव, तो मला मारून टाकेल. आणि फोन कट झाला आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीचं प्रेत निर्जन स्थळी पडलेलं मिळालं. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती पुण्याची आहे. पुण्याला सविता नावाची एक मुलगी राहत असते. ती तिथेच शिकते आणि तिथेच नोकरीला पण लागते. तिच्या आयुष्यामध्ये एक मुलगा येतो, आकाश नावाचा. या दोघांची आधी ओळख होते, नंतर मैत्री होते आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होते. ते दोघंही एकमेकांवरती जीवापाड प्रेम करत असतात आणि त्यांना असं वाटते की आता आपण लग्नबंधनात अडकायला पाहिजे आणि ते तसा विचारही करतात. दोघंही अगदी परफेक्ट असतात. सगळ्यांना असं वाटायचं की हे जोडं किती छान आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणं, एकमेकांना साथ देणं, असं त्यांचं छानसं नातं होतं. पण हळूहळू आकाश बदलायला लागला. तो खूप पॉझिटिव्ह झाला आपल्या पार्टनरला घेऊन आणि तो तिच्यावरती कंट्रोल करू लागला. त्याला असं वाटायचं ही फक्त माझी आहे, हिने फक्त माझ्याशी बोलावं आणि कुणाकडे वळून बघूसुद्धा नाही असं त्याला वाटायचं. आणि तो हळूहळू तिला तिच्यावरती संशय करू लागला. तो तिचा फोन चेक करू लागला आणि ह्यामुळे ह्या दोघांची भांडणं पण होऊ लागली. ते दोघं म्हणजे ती त्या विषारी नात्याला सहन करत होती आणि एके दिवशी तिला खूप मनस्ताप झाला आणि तिने ठरवलं की आता मी या संबंधाला स्टॉप करील, या संबंधानं मी बाहेर पडेल असा ती विचार करते आणि ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की तुझं माझं आता ब्रेकअप झालं असं समज, माझ्या आयुष्यात आता मला तुझा हस्तक्षेप नको आहे. या गोष्टीमुळे त्याला खूप राग आला आणि पुरुषी अहंकार पण असतो ना, तो जागा झाला आणि त्याला असं वाटलं की ही जर माझी होऊ शकत नसेल तर ही कुणाची पण होणार नाही. आणि तो ठरवतो की आता हिला आपण मारून टाकायला पाहिजे. तो रात्रीच्या 2 वाजता तिला फोन करतो. तिच्या घराच्या बाहेर उभा राहतो. ती त्याला बघते खिडकीतनं आणि ती घाबरून जाते. ती आपल्या मैत्रिणीला फोन करते की बघ आकाश आलेला आहे आणि तो मला जीवे मारण्याची धमकी देतो आहे असं ती सांगते. फोनमध्येच कट होऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी कळते की ती मरण पावलेली आहे. आता आकाशकडे सगळे बोट दाखवत असतात. CCTVवरून आकाशच दिसतो. फोनचे कॉल डिटेल्स काढलं तर तिथेही आकाशच दिसतो. सगळीकडे आकाशच दिसतो. पोलीसवाले त्याला पोलीस स्टेशनला बोलावतात आणि विचारतात. तेव्हा तर तो आधी नाही म्हणतो, पण जेव्हा त्याला व्यवस्थित विचारल्या जाते, कडक पद्धतीने विचारल्या जाते, तेव्हा तो त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतो आणि म्हणतो की हो, मी तिला मारून टाकलेलं आहे, कारण ती माझ्या आयुष्यातून जाण्याचं बोलत होती आणि मला ते सहन नव्हतं होत. कारण मला असं वाटत होतं की ती फक्त माझीच आहे. ती मला सोडून कसं काय दुसऱ्यांना बघू शकते, कसं काय दुसऱ्यांशी बोलू शकते, कसं काय दुसऱ्यांचा विचार करू शकते, असं त्याला वाटायचं. आणि म्हणून मी तिला मारून टाकलेलं आहे. ती माझ्यापासून दूर होण्याचं बोलत होती, हे मी कसं सहन केलं असतं, म्हणून मी तिला मारून टाकलेलं आहे असं तो बोलला. आणि हे जे नातं असते, जे खूप प्रेमाचं असते, त्या नात्याला असा जर कोणी पार्टनर मिळाला तर दुसरा जो पार्टनर असतो तो कधीच सुखी राहू शकत नाही. प्रेम असं नसते. प्रेम
उमलू देते, प्रेम जागा देते, स्पेस देते आणि एकमेकांना रिस्पेक्ट देतात. असं हे प्रेम असते. त्यात कुठेच बंधन नसते. पण हल्ली असं का होत आहे की प्रेमाच्या नावाखाली लोक एकमेकांवरती कंट्रोल कसं काय करू शकतात? हे प्रेम नसते आणि ह्यातून बाहेर पडलेलं कधीही चांगलं. आणि तिने तो प्रयत्नही केला, पण शेवटी तिला आपला जीव गमवावा लागला. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.